आता एक महत्त्वाची बातमी, सलील देशमुख हे शरद पवारांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। सलील देशमुख शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। पक्ष जो आदेश देईल ते मी काम करेन असं सलील देशमुख यांनी म्हटलेलं आहे। सलील देशमुख काटोलमधून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे। विदर्भातील इच्छुक उमेदवार पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत। सलील देशमुख यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे। शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेला आहात, काय नेमकं विषय? आज आमच्या विदर्भातील या ठिकाणी 11ही जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जे जे विधानसभेला इच्छुक आहेत हे त्या ठिकाणी आज इकडे मुलाखतीसाठी आले। बरेच लोक असे पण आहे जे त्या ठिकाणी मुलाखतीसाठी नाही आले, पण इतर ठिकाणी आपल्या मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत एकमेकांचं मनोबल वाढवण्यासाठी आले। आणि तशा पद्धतीची चांगली परिस्थिती विदर्भामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित रूपाने आपल्याला दिसते। तुम्ही स्वतः कुठल्या मतदारसंघासाठी मुलाखत देण्यासाठी आलेला आहात? या ठिकाणी मी पक्षाचा कार्यकर्ता अनेक वर्षापासून आहे। पक्ष जे मला आदेश देईल त्या ठिकाणी पक्षाचा आदेश त्या ठिकाणी कायम ठेवून पक्षाचं निश्चित रूपाने काम करणार। तुम्ही काटोल मतदारसंघातनं इच्छुक आहात असं? मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणचं आहेच। अनेक वर्षापासून मी पक्षाचं पदाधिकारी म्हणून काम करतोच आहे। विदर्भामधील तालुक्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करायचं काम, पक्ष संघटनेचं काम अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही करूनच राहिलो। मी पुन्हा सांगतो, जे पक्ष मला आदेश देईल माझ्याबद्दल मी त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करील। कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।